Good morning, students. In our last lecture, we started the poem Laugh and Be Mercy by John Masefield. We, in that lecture, completed the poem by analyzing critically and interpreting it. In this lecture, we are going to see short questions based upon this poem. See, question first: how, according to the poet, can we make the world better? कवीच्या मते आपण हे जग जे आहे ते एक चांगलं जग किंवा सुंदर जग कसं तयार करू शकतो असा प्रश्न या ठिकाणी या कवितेवर आधारित तयार होतो. In response to this question, poet has to say that we can make the world better with our joys and laughter. Sufferings are a part of our life. We should face them bravely. We can subdue our pains with a smile on our face. Laugh and be merry should be the principle of our life. God created this world for the enjoyment of mankind. So we must enjoy the beauties of the world. World looks better with a smile on our face. It is also said, smile and the whole world smiles with you. This is the answer of this question. The next question based upon this poem is, why did God create earth and heaven? देवानं स्वर्ग आणि नरक किंवा पृथ्वी किंवा स्वर्ग याची निर्मिती या ठिकाणी का केली असा प्रश्न या कवितेमधून तयार होतो. आन्सर: गॉड क्रिएटेड अर्थ अँड हेवन फॉर द एन्जॉयमेंट ऑफ मॅनकाइंड. देवानं पृथ्वीची आणि स्वर्गाची जी निर्मिती आहे ती मानवजातीच्या आनंदाकरता केलेली आहे. क्वेश्चन थर्ड: व्हॉट इज मीन बाय ओल्ड प्राऊड पॅगन ऑफ मॅन? आता ही जी काही फ्रेज या कवितेमध्ये कवी जॉन मॅसफील्डनं वापरलेली काय फ्रेज आहे? ओल्ड प्राऊड पॅगन ऑफ मॅन. या फ्रेजचा अर्थ या कवितेमध्ये काय, कशाला उद्देशून ही फ्रेज वापरलेली आहे आणि त्याचा काय अर्थ होतो असा प्रश्न या ठिकाणी साहजिकच या कवितेवर आधारित तयार होतो. द पोएट सेज दॅट man is the loftiest creation of God on this earth. He made the world only for the enjoyment of mankind. So we should feel proud that we belong to this home and race. या कवितेमध्ये कवीनं जी काही फ्रेज वापरलेली ओल्ड प्राऊड पॅगन ऑफ मॅन, याचा अर्थ या कवितेमध्ये कवीला असं सांगायचं आहे की जे मानव हा जो प्राणी आहे किंवा मानव ही जी काही सबंध प्राणीमात्रातली जी काही प्राण्याची एक स्पेसीज आहे, जात आहे, ती मानव जात ही पृथ्वीवरील सर्वात बहुमूल्य असं सजीव आहे. आणि हे जे काही जग आहे हे सबंध जग मानवाच्या आनंदाकरता, उपभोगाकरता तयार केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला या मानवजातीला जन्म भेटला, आपण मानव आहोत याचा अभिमान वाटला पाहिजे, गर्व वाटला पाहिजे. या उद्देशानं ओल्ड प्राऊड पॅगन ऑफ मॅन या फ्रेजचा कवीनं या कवितेमध्ये रेफरन्स दिलेला आहे किंवा ही फ्रेज या ठिकाणी वापरलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन: व्हॉट इज द साइन ऑफ जॉय ऑफ द लॉर्ड? आता या कवितेमध्ये जो कोणी लॉर्ड म्हणजे देव, या कवितेमध्ये देवाच्या आनंदाचं प्रतीक किंवा चिन्ह कशाला म्हटलं आहे किंवा काय आहे
असा प्रश्न या ठिकाणी तयार होतो. आन्सर, दिस ब्युटिफुल ग्रीन अर्थ इज अ साइन ऑफ द जॉय ऑफ गॉड. ही फिल्ड दिस अर्थ विथ मेनी ब्युटिफुल ऑब्जेक्ट्स फॉर द एन्जॉयमेंट ऑफ मॅनकाइंड. ही जी काही पृथ्वी आहे, ही पृथ्वी म्हणजे देवाच्या सुंदर अशा निर्मितीचं काय आहे, प्रतीक आहे. आणि देवानं ही जी काही पृथ्वी आहे ती वेगवेगळ्या सुंदर अशा वस्तूंपासून काय केलेली आहे, परिपूर्ण केलेली आहे. किंवा वेगवेगळ्या ज्या काही या भूतलावर वेगवेगळे ऑब्जेक्ट्स आहेत, वस्तू आहेत, काही गोष्टी आहेत, त्या कशा आहेत, सुंदर आहेत. आणि त्या मानवाच्या ज्या काही मानवजातीला जो काही आनंद त्यातून प्रोव्हाइड करायचा आहे, द्यायचा आहे, त्याकरता ह्या सुंदर अशा पृथ्वीचं, त्यावर असणाऱ्या विविध घटकांचं, सुंदर अशा घटकांचं या ठिकाणी काय केलेलं आहे, ही पृथ्वी नटलेली आहे असं या कवितेच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं. क्वेश्चन 5, वाय इज धिस लाईफ कम्पेअर्ड टू ॲन इन. ही जी काही मानवाचं जीवन आहे, हे मानवाचं जीवन त्या ठिकाणी कवीनं एखाद्या इनसोबत किंवा एखाद्या हॉटेलसोबत किंवा एखाद्या लॉजसोबत का कम्पेअर करतोय कवी. कवी या कवितेमध्ये मानवी जीवन म्हणजे एखाद्या प्रवाशानं, एखाद्या यात्रेकरूनं एखाद्या हॉटेलवर किंवा एखाद्या लॉजवर केलेला मुक्काम आहे असं कवी कम्पॅरिझन करून या कवितेमध्ये सांगतोय. तर याचा अर्थ काय अपेक्षित आहे असा प्रश्न या ठिकाणी कवीनं या ठिकाणी विचारलेला आहे. तसं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. द पोएट सेज दॅट द वर्ल्ड इज लाईक अ ब्युटिफुल इन. कवितेमध्ये कवी सांगतोय की जे काही मानवी जीवन आहे किंवा हे जग आहे, हे जग, हे विश्व, ही पृथ्वी, ही काय आहे, एका इनसारखी आहे, एका लॉजसारखी आहे. वी ऑल आर गेस्ट इन द रूम्स ऑफ दिस इन फॉर सम टाईम. आणि संबंध मानवजात ह्या भूतलावर, ह्या पृथ्वीवर, ह्या जगामध्ये त्या ठिकाणी गेस्ट आहेत, पाहुणे आहेत. काय आहेत ते, त्या इनमध्ये एखादा गेस्ट, एखादा यात्रेकरू, एखादा पाहुणा दिवसाकरता, 2 दिवसाकरता मुक्कामाला राहा. तसं ही संबंध मानवजात या भूतलावर, या पृथ्वीवर, या जगामध्ये कसे ती गेस्टसारखी, ती पाहुण्यासारखी आहे. आवर स्टे इन दिस इन इज व्हेरी शॉर्ट. आणि आपला जो काही मुक्काम आहे या जगामध्ये हा खूप अल्पावधीचा मुक्काम आहे. व्हॉट द पोएट इज दॅट लाईफ इज लाईक अ स्टे इन द इन. आणि म्हणून कवी या कवितेमध्ये ह्या जगाला, या विश्वाला आणि जे काही माणूस या भूतलावर आपलं जीवन व्यतीत करतो त्याला इन किंवा जे काही लॉज किंवा रेस्टॉरंट आहे त्याच्याशी कम्पेअर करताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय. वी ऑल सीम्स टू बिलॉंग बी सजेस्टिंग हॅव टू मेट डेथ वन डे, सो वी शुड एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ इट. आणि या कवितेच्या माध्यमातून कवी आपल्याला सांगतोय की आपण सर्व सजीव, सर्व मानवजात या ठिकाणी एक दिवस मृत्यू पावणार आहे. जो जन्मला त्याचा मृत्यू हा या ठिकाणी अटळ आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जो आयुष्यामध्ये जेवढे काही क्षण आहेत, जेवढे काही दिवस आहेत, जेवढे काही क्षण आहेत, ते आपण प्रत्येक क्षण हा एन्जॉय केला पाहिजे असं कवी या कवितेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला सांगतोय. द नेक्स्ट क्वेश्चन or probably the last short question based upon this poem is identify the words and phrases which indicate happiness. या कवितेवर आधारित एक लघु प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो किंवा त्या ठिकाणी साहजिकच तयार होतो की या कवितेमध्ये हॅपीनेस म्हणजे आनंददर्शक शब्द किंवा फ्रेजेस ज्या काही कवीनं वापरलेल्या आहेत ते आपल्याला आयडेंटिफाय करायचे किंवा त्या ओळखायच्या किंवा सांगायच्या. सी, देर आर मेनी वर्ड्स अँड फ्रेजेस इन द पोएम विच इंडिकेट हॅपीनेस. कवितेमध्ये भरपूर शब्द या ठिकाणी हॅपीनेस किंवा आनंददर्शक या अर्थानं वापरलेले आहेत. These words are phrases are
लाफ अँड बी मेरी. आता ही जी काही शब्द किंवा या फ्रेजेस आनंददर्शक या अर्थानं कवीनं या कवितेमध्ये वापरले, त्यामध्ये लाफ अँड बी मेरी ही एक फ्रेज आहे. सॉन्ग, सॉन्ग म्हणजे गीत, गीतसुद्धा हे ह्या ठिकाणी आनंदाचं एक प्रतीक मानलं जातं. राहीम, राहीम म्हणजे यमक, हे सुद्धा आनंददर्शक शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. मिर्थ, मिर्थ म्हणजे परत आनंद होतो त्याचा अर्थ, हे सुद्धा त्या ठिकाणी आनंददर्शक शब्द म्हणून त्या ठिकाणी आपल्याला या कवितेमध्ये पाहावयास मिळतो. पॅगंट ऑफ मॅन, पॅगंट ऑफ मॅन म्हणजे त्या ठिकाणी जे काही मानवी वंश आहे त्याला उद्देशून हा फ्रेज या ठिकाणी वापरलेली. तो सुद्धा शब्द या ठिकाणी हॅपीनेस इंडिकेट्स. डान्सिंग, डान्सिंग इज ऑल्सो द इंडिकेशन ऑफ हॅपीनेस. ओल्ड प्राऊड पॅगंट, ओल्ड प्राऊड पॅगंट, दिस फ्रेज इज ऑल्सो indicative of the happiness. All these words indicate that central theme of the poem. आणि जे काही सर्व शब्द या ठिकाणी आपण चर्चिले ते सर्व शब्द या कवितेमध्ये जी काही कवितेची मूळ संकल्पना आहे त्याला अनुसरून आहे, आणि मूळ संकल्पना ही या कवितेची हॅपीनेस किंवा आनंद हा आहे. अकॉर्डिंग टू द पोएट, लाफ अँड बी मेरी शुड बी द मोटो ऑफ आवर लाईफ. आणि कवीच्या मते या ठिकाणी कवीला या कवितेतून संदेश द्यायचा आहे की हसणे आणि सदैव आनंदी राहणे हा आपल्या जीवन जगण्याचा मुख्य उद्देश असला पाहिजे, असं या कवितेच्या माध्यमातून कवीला या ठिकाणी सांगायचं आहे. वी शुड फेस द सफरिंग्स ऑफ आवर लाईफ विथ अ स्माईल ऑन आवर फेस. आणि आयुष्यामध्ये जीवन जगत असताना त्या ठिकाणी आपल्याला सुखदुःख हे ते येतच राहतात, परंतु असं असलं तरी आपल्याला सदैव आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवून ह्या येणाऱ्या ज्या काही अडीअडचणी असतील त्याला आपण या ठिकाणी सामोरं गेलं पाहिजे किंवा त्याचा आपण सामना केला पाहिजे, असा मेसेज या कवितेच्या माध्यमातून कवी या ठिकाणी देऊ शकतो. These are some of the short questions based upon this poem. There will be some broad questions which will be there, can be asked in your examination. Such type of question we will just discuss about them. See, the broad question based upon this poem, such like, describe the philosophy of life outlined in the poem. आता या कवितेवर आधारित दीर्घोत्तरी प्रश्न किंवा एस्से टाईप क्वेश्चन ही त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. जर का परीक्षा त्या ठिकाणी ती जर ती ब्रॉड क्वेश्चनची झाली परीक्षा विद्यापीठाने जर ती त्या ठिकाणी जे काही फॉर्मॅट आहे एक्झामचा त्यामध्ये जर घेतली तर अशा प्रकारचा प्रश्न या कवितेवर आधारित मला विचारला जाऊ शकतो. जसा की डिस्क्राईब द फिलॉसॉफी ऑफ लाईफ आउटलाइन्ड इन द पोएम. कवितेमध्ये कवीनं जे काही तत्त्वज्ञान मांडलेलं आहे, सांगितलेलं आहे, ते तत्त्वज्ञान त्या ठिकाणी काय करायचे, त्या तत्त्वज्ञानाचं तुम्हाला वर्णन करायचे. कशाचं तत्त्वज्ञान सांगितले? हॅपीनेसचं तत्त्वज्ञान सांगितले. तर ते तत्त्वज्ञान तुम्हाला या ठिकाणी काय करायचे, डिस्क्राईब करायचे किंवा त्याच्यावर आधारित मला ब्रॉड क्वेश्चन एसे टाईप क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. आय एम नॉट गोइंग टू डिस्कस हिअर द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इन लेंथ. यू जस्ट अंडरस्टूड what type of broad question will be there in your examination. First one is the describe the philosophy of life outlined in the poem. या कवितेमध्ये जे काही तत्त्वज्ञान या ठिकाणी कवी या कवितेच्या माध्यमातून आपल्या वाचकांसमोर ठेवतो ते तत्त्वज्ञान या ठिकाणी आउटलाईन करायला विचारलं जाऊ शकतं. अशा प्रकारचा ब्रॉड क्वेश्चन विल बी देअर इन युअर एक्झामिनेशन. नेक्स्ट प्रोबॅबल क्वेश्चन विल बी, why is the poet's attitude to life is important? How does this poem helps acquire positive attitude to life? आणि दुसरा आपल्याला या कवितेवर आधारित प्रश्न या ठिकाणी ब्रॉड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे why is the poet's attitude to life important? कवीचा जीवनाकडं पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो कसा महत्त्वाचा आहे. How does this poem help acquire positive attitude to life? आणि ही कविता, प्रस्तुत कविता लाफ अँड बी मर्सी, ही कविता आपल्याला त्या ठिकाणी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अक्वायर करण्यामध्ये कशी मदत करते. जीवन जगत असताना पॉझिटिव्ह ॲटिट्यूड प्राप्त करण्याकरता किंवा पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टिकोन डेव्हलप होण्यामध्ये किंवा तो मिळवण्यामध्ये किंवा तो अक्वायर करण्यामध्ये जीवनामध्ये ही कवितेच्या माध्यमातून आपली कशी मदत होते, अशा प्रकारचा सुद्धा या ठिकाणी प्रश्न तयार होतो. सो हिअर इज द
broad answer, but I am not going to discuss it with you in detail. Such type of broad questions will be there in your examination. You have learned the poem and you have to enough knowledge based upon this poem. You can expand your understanding of this poem in the broad question as well. So such type of questions will be there, short type questions, essay type questions, and you have to prepare accordingly. I think this is enough for this poem. In our next lecture, we will start the next poem of your syllabus. Do watch the lecture which will be shared with you on WhatsApp group, as well as it will be available on YouTube. Thank you. Thank you once again for being with me.